दर्यापूर शहरासह परिसरात काही ठिकाणी नगरपालिका किंवा संबंधित प्राधिकरणाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता टोकन पद्धतीने प्लॉट बुकिंग सुरू असल्याची चर्चा जोर धरत आहे। संबंधित लेआउटला मंजुरी नसताना नागरिकांकडून आगाऊ रक्कम घेऊन प्लॉट विक्रीचे व्यवहार सुरू असल्याचा आरोप होत आहे। माहितीनुसार अनेक ठिकाणी शेतजमिनींचे निवासी प्लॉटमध्ये रूपांतर करण्याची आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता थेट जाहिराती फलक किंवा एजंट मार्फत बुकिंग सुरू करण्यात येत आहे। काही ठिकाणी आज टोकन भरा उद्या प्लॉट तुमचा अशा आमिषांद्वारे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याची माहिती समोर येत आहे। विशेष म्हणजे संबंधित लेआउटसाठी नगरपालिकेची अधिकृत बांधकाम परवानगी, याने आदेश, मंजूर नकाशा, रेरा नोंदणी तसेच रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही कागदपत्रे नागरिकांना दाखवली जात नसल्याने फसवणुकीची शक्यता व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या मते काही भूखंड विक्रेते व एजंट नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत लवकरच मंजुरी मिळणार, फक्त काही प्लॉट शिल्लक अशा आश्वासनांवर व्यवहार करत आहेत। अनेक सर्वसामान्य कुटुंबे आयुष्याची बचत गुंतवत असताना भविष्यात हे प्लॉट कायदेशीर अडचणीत येण्याची भीती निर्माण झाली आहे। दरम्यान नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ चौकशीची मागणी केली असून मंजुरी नसलेल्या लेआउटवर कारवाई करून अशा व्यवहारांना आळा घालण्याची मागणी होत आहे। तसेच संबंधित भूखंडाची कागदपत्रे, मंजुरी प्रक्रिया आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे। आता नगरपालिका, महसूल विभाग आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करतात का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।